मित्रांनो, आजकाल कुटुंबात जागेबाबत, जमिनीबाबत घरगुती वाद, भांडण तंटे झालेले आपण नेहमी पाहत असतो। त्यापैकी काही वाद हे वडिलोपार्जित जमिनीच्या संदर्भात असतात, तर काही वाद हे स्वकष्टार्जित मिळकतीच्या वादाचे असतात। हे वाद आपापसात असतात। हे वाद आई वडिलांच्या हयातीत होतात किंवा आई वडिलांच्या मृत्यूनंतर होतात। आता हे वाद कोणाकोणामध्ये होतात, तर भावाभावामध्ये, बहिणी भावामध्ये किंवा बहिणी बहिणीमध्ये वाद होतात। तर हे वाद वडिलोपार्जित संपत्तीबाबत, मालमत्तेबाबत होतात। हे वाद होण्यामागची नेमकी कारणे काय असतील, तर वडिलोपार्जित जमिनीच्या अस्तित्वात असलेल्या कायद्याबाबत अपुरी माहिती असणे किंवा कायद्याचे ज्ञान नसल्यामुळे वाद होतात। आणि कायद्याची परिपूर्ण माहिती नसल्यामुळे न्यायालयात अनेकांची मालमत्तेच्या वादाची प्रकरणे प्रलंबित आहेत। ज्यांनी ज्यांनी अशी मालमत्तेच्या वादाची प्रकरणं माननीय न्यायालयात दाखल केलेली आहेत, त्यांना योग्य वेळी योग्य मालमत्तेच्या कायद्याची माहिती मिळालेली नाही आणि त्यामुळे अशी मालमत्तेच्या वादाची प्रकरणं न्यायालयामध्ये वर्षानुवर्ष चालत आलेली आहेत आणि सर्वसामान्यांना तारखावर तारखा मारून कोर्टात खेट्या माराव्या लागत आहेत। अशा परिस्थितीमध्ये जागेचे, जमिनीचे वाद निर्माण होऊ नये आणि जर असे मालमत्तेचे वाद निर्माण झाले तर त्यासाठी ह्या कायद्याची डिटेलमध्ये माहिती प्रत्येकाला असणे गरजेचे आहे, तरच मालमत्तेच्या विषयाचे उद्भवलेले वाद संपुष्टात येऊ शकतात। नमस्कार, मी ॲडव्होकेट माधव कायदा व्हिजनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण वडिलोपार्जित संपत्तीचा कायदा जाणून घेणार आहोत। आपल्या भारत देशामध्ये वडिलोपार्जित संपत्तीबाबतचे कोणते कायदे आहेत, वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे नेमके काय, वडिलोपार्जित जमिनीच्या मालमत्ते महिलांचा हक्क किती असतो, वडिलोपार्जित संपत्तीवर जावयाचा हक्क किती असतो, वडिलोपार्जित संपत्तीवर पहिली पत्नी व दुसरी पत्नीचा हक्क किती, तसंच नवीन एक आलेला प्रकार म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप आणि या लिव्ह इन रिलेशनशिप मधून जन्मास आलेल्या अपत्याचा वडिलोपार्जित संपत्तीवर किती हक्क असतो, याबाबत संपूर्ण सोप्या भाषेत कायदेशीर माहिती पाहणार आहोत। माहिती ही महत्वपूर्ण आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पाहावा लागेल। चला तर मग आपल्या भारत देशामध्ये वडिलोपार्जित जमिनीविषयी कोणते कायदे आहेत ते आपण जाणून घेऊया। हिंदू उत्तराधिकार कायदा 1956, यालाच इंग्रजीमध्ये हिंदू सक्सेशन ऍक्ट 1956 असे म्हटले जाते। हा कायदा हिंदू, शीख, जैन, बौद्ध यासाठी लागू आहे। भारतीय उत्तराधिकारी कायदा हा कायदा ख्रिश्चन धर्मीयांसाठी लागू आहे। शर्यत हा कायदा मुस्लिम धर्मीयांसाठी लागू आहे। ह्या तिन्ही कायद्यापैकी हिंदू उत्तराधिकार कायदा 1956चा महत्वाचा मानला जातो। हा कायदा 2005 ला अमेंडमेंट झाला, सुधारणा झाली, म्हणून ह्याच कायद्याला 2005चा हिंदू उत्तराधिकार कायदा म्हणून आपण ओळखतो। आता आपण वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे काय ते बघू। वडिलोपार्जित प्रॉपर्टी म्हणजे ही वडिलाकडून, वडिलाच्या वडिलाकडून, पंजोबाकडून, खापर पंजोबाकडून, संयुक्त हिंदू कुटुंबाकडून वारसा हक्काने मिळालेली मालमत्ता आहे। वडिलोपार्जित मालमत्तेचा अधिकार हा व्यक्तीच्या जन्माने मिळालेला असतो। वडिलोपार्जित मालमत्ता ही अशी असू शकते की 4 पिढ्यापर्यंत अविभाजित असू शकते। जर मालमत्तेचे विभाजन केले असेल तर स्वतंत्र ज्याचा त्याचा समान हिस्सा अस्तित्वात असलेल्या सहहिस्सेदाराला मालमत्ता संपत्तीचा हिस्सा मिळतो। हे आपण उदाहरणादाखल पाहू। जर एखाद्या व्यक्तीकडे 15 एकर जमीन आहे, त्याला 3 मुले आहेत, त्याच्या जमिनीचे विभाजन करण्याचा निर्णय जर त्यांनी घेतला तर तीनही वारसाला समान हिस्सा 5-5 एकर प्रत्येकी जमीन येते। आता स्वकष्टार्जित संपत्तीचा अर्थ पाहू आणि वडिलोपार्जित संपत्ती आणि स्वकष्टार्जित संपत्ती यातील नेमका फरक पाहू। जी स्वकष्टार्जित मालमत्ता आहे, जी स्वतःच्या कष्टाने घेतलेली आहे, त्या मालमत्तेला स्वकष्टार्जित मालमत्ता म्हणता येते। त्याने विकत घेतलेली जमीन आहे, त्याच्याकडे मालकी असते, विकत घेतलेल्या जमिनीचा तो मालक असतो। त्या मालमत्तेची बक्षीस, विक्री, गहाण, दान कोणत्याही प्रकारे हस्तांतरण करण्यासाठी घरातील व इतर वारसाची संमती घेण्यासाठी गरज भासत नसते। आता उदाहरणादाखल सांगायचे असेल तर एका व्यक्तीने 1 एकर जमीन स्वतःच्या कष्टाने विकत घेतलेली आहे, तर ती कोणत्या वारसाला द्यायची आहे ते तो व्यक्ती ठरवू शकतो। पण जर वडिलोपार्जित प्रॉपर्टी वारसा हक्काने आली असेल तर त्या मालमत्तेची विक्री, गहाण, दान कोणत्याही प्रकारच्या हस्तांतरणासाठी सहहिस्सेदाराची संमती घ्यावी लागते। स्वकष्टार्जित संपत्तीच्या मालकाकडे सर्व अधिकार असतात। आता वडिलोपार्जित संपत्तीवर महिलेचा हक्क काय असतो, तर हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 नुसार महिलांना वडिलोपार्जित
संपत्तीच्या मालमत्तेच्या प्रॉपर्टीत किंवा मिळकतीत हिस्सा मागण्याची परवानगी लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलींना नव्हती, परंतु 2005च्या दुरुस्ती अमेंडमेंटनुसार हिंदू उत्तराधिकारी कायद्यानुसार महिलांना वडिलोपार्जित मालमत्तेवर हिस्सा मागण्याचा समान हक्क देण्यात आलेला आहे. म्हणजे 2005च्या नंतर ह्या कायद्यानुसार मुलीचे लग्न झाल्यानंतर तिला वडिलोपार्जित मिळकतीची समान हिस्साची मागणी करता येते. तर जर विवाहित मुलीच्या वडिलांचे 2005 पूर्वी निधन झाले आहे तरी तिला वडिलोपार्जित जमिनीचा हक्क मागता येतो. जर मुलीला वडिलोपार्जित मिळकत मिळालेली आहे आणि ती मिळकत वारसा हक्काने मिळालेली आहे असे मानता येते. जावयाचा वडिलोपार्जित संपत्तीमध्ये काय हक्क आहे ते आपण पाहू. कोणताही जावई कोणत्याही परिस्थितीत सासरच्या मालमत्तेवर हिस्सा दाखवू शकत नाही. जरी त्यांनी सासू सासऱ्याला प्रॉपर्टी घेताना मदत केली असली तरीही तो हिस्सा मागू शकत नाही, कारण तो त्या कुटुंबाचा सदस्य असतो असे हिंदू उत्तराधिकार कायदा अन्वये मानले जाते. पण इथे एक लक्षात घ्या, जावयाची पत्नी तिच्या आई वडिलाकडे तिचा हिस्सा वडिलोपार्जित संपत्तीमध्ये मागू शकते हे मात्र नक्की. आता वडिलोपार्जित मालमत्तेवर पत्नीचा हक्क किती असतो ते आपण बघू. हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार पत्नीला पतीच्या मृत्यूनंतर वर्ग 1 वारस अंतर्गत हिस्सा मागण्याचा अधिकार आहे. वडिलोपार्जित संपत्तीमध्ये वर्ग 1 चे कोण हिस्सेकरी असतात आणि वर्ग 2 चे कोण हिस्सेकरी असतात हे आपण पाहू. तर वर्ग 1 मध्ये मुलगा मुलगी विधवा आई, वर्ग 2 मध्ये वारस मुलीचा मुलगा, मुलाच्या मुलीची मुलगी आणि बहीण भाऊ याचा समावेश असतो. मयताच्या मृत्यूनंतर वर्ग 1 चे वारस आले नसेल तर 2 वारसचे मिळकतीचा हिस्सा मागू शकतात. आता दुसऱ्या पत्नीचा वडिलोपार्जित मालमत्तेवर काय हक्क असतो ते आपण पाहू. जर दुसऱ्या पत्नीचे लग्न कायद्याला धरून झालेले नसेल तर दुसऱ्या पत्नीला कायदेशीर हक्क मागण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. जर दुसऱ्या विवाहाला कायदेशीर मान्यता असेल, म्हणजे पहिल्या पतीचा घटस्फोट झाला असेल किंवा पहिल्या पतीचे निधन झाले आहे आणि तिने कायदेशीर दुसरे लग्न केले असेल तरच तिला दुसऱ्या पतीच्या वडिलोपार्जित मालमत्तेचा हक्क मागण्याचा अधिकार असेल. आता वडिलोपार्जित संपत्तीमध्ये लिव्ह इन रिलेशन मधून जन्मास आलेल्या अपत्याचा हक्क आपण पाहूया. याबाबत माननीय सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने 2022 पासून लिव्ह इन रिलेशनशिप मधून जन्मास आलेल्या अपत्याला वडिलोपार्जित मालमत्तेचा हक्क आहे असे सांगितले आहे. तर हा होता वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे नेमकं काय, वडिलोपार्जित मालमत्तेवर महिलांचा हक्क किती, वडिलोपार्जित संपत्तीवर जावयाचा हक्क किती, वडिलोपार्जित संपत्तीवर पहिली पत्नी व दुसरी पत्नीचा हक्क किती, तसंच नवीन एक आलेला प्रकार म्हणजे लिव्ह इन रिलेशन आणि ह्या लिव्ह इन रिलेशनशिप मधून जन्मास आलेल्या अपत्याचा हक्क वडिलोपार्जित संपत्तीवर किती असतो ह्याबाबतचा सोप्या भाषेतला व्हिडिओ. या व्हिडिओमधून तुम्हाला थोडी जरी कायदेशीर माहिती उपयुक्त मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा. माहिती जर आवडलीच नसेल तर व्हिडिओला डिसलाईक करा. कायद्याची नवीन्यपूर्ण माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.